श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज सकाळी सकाळीच ना आम्ही शेतामध्ये गेलो होतो, कारण काल रात्री ना आम्हाला पाऊस झाला होता आणि आज आम्हाला ना कपाशीला खत टाकायचं होतं. आता तर पंजाब डक साहेबांनी ना खूप सारा पाऊस सांगितला आहे, त्यामुळेच ना आम्ही शेतातले कामे पटापट आवरून घेत होतो. खूप सारा आवाळ तर आलंच होतं, पण अधूनमधून ना बारीक बारीक बुरबुर पण चालूच होती. त्यामुळे आम्ही सगळं खत एकत्र काढून ठेवलं नव्हतं. थोडंच आम्ही ना कालवून घेत होतो, कारण जास्त पाऊस जर आला ना एकत्र खत काढून ठेवल्यानंतर त्याचं पाणीच होऊन जाईल. आता हे खत ना आम्ही डायरेक्ट टाकत नव्हतो, तर ते ना प्रत्येक झाडाला आळं करून टाकत होतो. अशा पद्धतीने खत टाकलं ना तर कपाशीच्या प्रत्येक झाडाला ते लागू होतं, नाहीतर एका साईडच्याच मुळाला ते भेटतं. आणि बघा ना, एका एका झाडाला 3-3 माणसं झटत होते. पहिले तर एक जण आळे बनवायला, दुसरं खत टाकायला आणि तिसरं म्हणजे ते खत टाकलेलं झाकायला. आणि या आमच्या ताई आहे, त्यांचा स्पीड म्हणजे चेन्नई एक्सप्रेसला पण मागे टाकेल. आणि बघा, एवढ्या साऱ्या वावराला आम्हाला खत टाकायचं होतं. आणि इकडे बघा, सासूबाईंचं तर डबल काम चालू होतं. आळे पण बनवत होत्या आणि झाडाजवळ असलेलं गवत पण त्या काढत होत्या. आणि इकडे बघा, जेव्हापासून आम्ही कपाशी लावली ना जवळपास 1 महिना होत आले, तसे या टिटवीचे अंडे ना इथेच आहेत. यातले पिल्लं कधी बघायला भेटतात काय माहिती.